न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। वाकड एरियातील साई लक्झरिया ते कुमार पिचडिली सोसायटी समोरील रस्त्यावर सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आज या ठिकाणी महानगरपालिकेचे वाहनच तुटलेल्या चेंबरमध्ये अडकल्याची घटना घडली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या निष्काळजी कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या परिसरात सध्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे। मात्र काम सुरू असतानाच अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे तुटलेली असून काही ठिकाणी ती अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये आहेत। याबाबत नागरिकांनी तब्बल 8 दिवसांपूर्वी संबंधित नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। आज महानगरपालिकेचे वाहनच तुटलेल्या चेंबरमध्ये अडकल्यानंतर या समस्येची तीव्रता समोर आली आहे। नागरिकांच्या मते जर या ठिकाणी एखादा दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक किंवा शाळेत जाणारे लहान मुल पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती। त्यामुळे प्रशासनानं आधीच उपाययोजना का केल्या नाहीत असा सवाल उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे विकास कामांसाठी लाखो रुपयांचा खर्च होत असताना प्रत्यक्षात कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं चित्र वारंवार समोर येत आहे। चेंबरची झाकणे अल्पावधीत तुटणं, सुरक्षा उपायांचा अभाव आणि कामावर प्रभावी देखरेख नसणं यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। या घटनेनंतर नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे की निकृष्ट दर्जाची कामे करून लाखो रुपयांची बिले घेणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का होत नाही। संबंधित कामाची तपासणी करणारे अधिकारी आणि कामास मान्यता देणारे विभाग यांची जबाबदारी निश्चित होणार का? तसेच अशा ठेकेदारांना काही अधिकारी आणि राजकीय मंडळींचं संरक्षण मिळत आहे का, असा प्रश्नही नागरिक विचारतायत। वाकड परिसरातील नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच परिसरातील सर्व तुटलेली आणि धोकादायक चेंबर्स तात्काळ दुरुस्त करून नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागरिकांनी 8 दिवसांपूर्वी इशारा दिला, पण प्रशासन जागे झाले नाही। आज महानगरपालिकेचे वाहन अडकले, उद्या एखादा नागरिक किंवा शाळकरी विद्यार्थी अपघाताचा बळी ठरला तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल वाकड एरियातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।